नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। कर्जमाफी देऊन वीज बिल माफ करा, दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मागणी। निवडणुका, टेंडर आणि शिधा वाटपात राज्य शासन दंग असून दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे। पाण्याअभावी फळबागा जळून गेल्या आहेत, तर पशुधनाला चारा आणि पाण्याची व्यवस्था नाही। राज्यात कापसाची 1,70,00,000 पाकिटे उपलब्ध। राज्यातील 40,20,000 हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्राखाली आवश्यक असलेली 1,70,00,000 पाकिटे कपाशीची बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे। वर्षभराच्या अर्थकारणाला वेग देणाऱ्या कापूस पिकाला शेतकरी यंदाही प्रथम प्राधान्य देत असून यावर्षी तब्बल 4,57,510 हेक्टरवर कपाशीची पेरणी तर 2,94,260 हेक्टरवर सोयाबीन पेराचे नियोजन असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालयाने गुरुवारी संध्याकाळी मोठा निर्णय घेत दक्षिणेकडील बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवत निर्यातीला परवानगी दिली, तर या अगोदर गुजरात येथील कांद्याला 2,000 मेट्रिक टनापर्यंत निर्यातीला परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसमोर केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे पोर्टल पुन्हा मरणसन्न अवस्थेत पोहोचले आहे। सुमारे 1.5 महिना अशीच परिस्थिती असल्याने योजनेला मोठा फटका बसला आहे। महाराष्ट्रात 20 लाख सोलर सिस्टीम बसवण्याचे उद्दिष्ट आहे। 1.5 लाख ग्राहकांनी अर्ज केले आहेत। 81,947 अर्ज मंजूर करण्यात आले। अद्याप कागदपत्रे जमा झाली नाहीत। शेतकऱ्यांना एकरी किती पीक कर्ज द्यायचे याबाबत जिल्हास्तरीय तांत्रिक समिती निर्णय घेते। यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति एकरी कर्ज दिले जाणार आहे। केंद्रीय कृषी विभागाच्या नव्या परिपत्रकाने शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणे दूरच तर मिळालेला अग्रिमही परत करण्याची वेळ आणली आहे। केवळ कंपन्यांच्या नफेखोरीसाठी हा नवा निर्णय घेण्यात आला असून जर हे परिपत्रक मागे घेतले नाही तर रस्त्यावर उतरून उत्तर देण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी खासदार, आमदार, माजी नगराध्यक्षांनी धाराशिव येथील पत्रकार परिषदेतून दिला। जिल्ह्यात वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ केली आहे। बाजरी, मका, सूर्यफूल, तूर आणि भुईमुगासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे। ऊसाला सर्वाधिक हेक्टरी 1,32,000 रुपये इतके कर्ज बँका देणार आहेत। धाराशिव जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस अपेक्षित आहे। बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी। जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे। जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा खरीप पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्राची पूर्तता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी दिले। शेतकऱ्यांना संजीवनी देणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। या प्रकल्पातून 49,925 शेतकरी तर 104 शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गटांना 217 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे। बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा मानवी आरोग्यावर होत असतो तसाच तो पशुधनाच्या आरोग्यावरही होत असतो। पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने वातावरण अनेक सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते। परिणामी पावसाळ्यात विविध साथींच्या आजारांची लागण होते आणि त्याची तीव्रता जास्त झाल्यास जनावरे दगावण्याचा धोका असतो। त्यामुळे जनावरांना लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे। खरीपाच्या तोंडावर परराज्यातून प्रतिबंधित एसटीबीटीचा शिरकाव जिल्ह्यात होण्याची व या व्यवसायातील सराईत व्यक्तींनी पुन्हा नेटवर्क उभारल्याची शक्यता आहे। शुक्रवारी अशाच एका घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून एक बियाणे घेऊन येत असलेल्या कारचा कृषी व पोलिसांच्या संयुक्त पथकाने राष्ट्रीय महामार्गावर लोणीपासून पाठलाग करीत तिवसाजवळ पकडले। प्रतिबंधित बियाण्यांच्या 154 पाकिटांसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।
नैसर्गिक आपत्तीत पिके व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे सुरू आहे। मात्र जिल्ह्यातील 4881 शेतकऱ्यांनी अद्याप ई-KYC केली नाही। जिल्हा प्रशासन म्हणते ई-KYC करा, मात्र शेतकरी बँकेत गेल्यास आणखीन काही दिवस थांबा असा सल्ला देण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी हैराण आहेत। शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे हळद व कापूस होय, परंतु अनेक वर्षांपासून मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्यांना हळद व कापूस विकावा लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागचे दुष्टचक्र कमी होण्याचे नाव घेत नाही। शासनाने हमीभाव दिला तर केलेला खर्च निघू शकेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत आचारसंहिता शिथिल करण्याची गरज आहे। त्यामुळे आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली गेली होती, परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करण्यास नकार दिला। त्यामुळे आता दुष्काळी भागात मदत कशी घोषित करणार याचा प्रश्न राज्य सरकारसमोर निर्माण झाला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे। या अनुषंगाने ठराव पारित करून वाढीव 20% पीक कर्जासाठी माजी आमदार हनुमंतराव बोनगटेकर यांनी पाठपुरावा केला होता। अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक सहकारी शेती खरेदी विक्री समितीमध्ये रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत मका, ज्वारी आणि नाचणी खरेदी करण्याच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख शुक्रवार 31 मे पर्यंत होती। शनिवारी 1 जूनपासून खरेदी सुरू होणार आहे। ज्वारीची किमान आधारभूत किंमत 3180 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे। खरीपाची पेरणी करायच्या अगोदरच अनेक शेतकरी आपल्याकडील सोयाबीन व कापूस विकून आलेला पैसा खरीपाच्या पेरणीला उपयोगात आणून कामाला सुरुवात करतात। साहजिकच खरीपाच्या तोंडावर दरवर्षी कापसाचे दर वाढलेले असतात। यंदाही कापसाचे दर वाढतील या आशेने शेळगावसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घरातल्या कापसाच्या गंजी विक्रीस काढलेल्या आहेत। एकेकाळी पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्याने आता सोयाबीनच्या उत्पादनात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवला आहे। यावर्षी बाजारभाव कमी असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिवळ्या सोन्याला अर्थातच सोयाबीनलाच अधिक पसंती दिली आहे। मोदी सरकारने एक पत्र पाठवून 2023च्या खरीप पीक विम्यातील उर्वरित रक्कम देण्यास नकार दिल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल 1300 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे। मोदी सरकारच्या या तुघलकी निर्णयाला राज्यातील मिंदे सरकारने मान डोलावून होकार दिला। विशेष म्हणजे आचारसंहिता सुरू असताना 30 एप्रिल रोजी हे पत्र काढण्यात आले। हे वृत्त सामना वृत्तपत्रातील आहे। जमिनीतून तसेच बियाण्यांपासून पसरणारे जीवाणूजन्य, विषाणूजन्य व बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीज प्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया मोहिमेत सहभागी व्हावे असे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।